शक्तितुरा जर पंढरी असेल, शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात। आणि आजचे माझे विठ्ठल रुक्माई आदरणीय सन्माननीय माननीय शंकर गोविंदजी गोरे, सुरेश गोविंद गोरे या गोरे बंधूंनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। माझे मित्र संजय झोरे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला धन्यवाद देतो, मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। तत्पूर्वी काही महत्त्वाची म्हणजे इथे सर्वात महत्त्वाचे आहेत, पण काहींची नावं घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी युट्यूबर्स दीपक चौगुले आहेत, सुजित शिंदे नाखरेकर आहेत, शाहीर गणपत मांडवकर आहेत, शाहीर सुनील वीर आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे धुरावलं गाव माझं जे माझं गाणं आहे आणि त्याचे निर्माते आणि शक्तितुऱ्याचे थोर आयोजक वाघराड गावचे एक नामवंत आयोजक आदरणीय सन्माननीय माननीय प्रमिलजी पत्त्याने माऊली आलेली आहेत। त्याचप्रमाणे पनळे मराठवाड्यातली काही पोरं आलेत, आमची सगळी वाडी प्रमुख आले आहेत। दिनेश इंदुलकर आहेत, माझा मित्र राजा इंदुलकर आहेत, बंटी गुरव आहेत, शाहीर सुनील धुमक आहेत, सकाराम गोरे चाहते आमचे, विनायक पात्रे माझा मित्र दत्तराम पात्रे, संजय बोडेकर आहेत, महेश कांबळे आहेत, चंद्रकांत खरात आहेत, जयराम बावदाने, दशरथ जांगळी, दीपक फणसे शाहीर आहेत। सर्वांना मानाचा मुद्रा, कुणाचं नाव राहणारच आहे, मला माफ करा। आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया, पुढे पुढे जाऊया। माऊली पिता
बंधू सोयरा तुझी आमुचा निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना या ठिकाणी शाहिरांना मी विशेषतः धन्यवाद देईन की त्यांनी आया बहिणींची इथे मान सन्मान ठेवून कार्यक्रम केला आणि त्याबरोबरच त्या मागून मी जाण्याचा प्रयत्न करेन। या ठिकाणी अनेक जण परमार्थातीत आहेत। समर्थ रामदास स्वामींचा आप्पासाहेब धर्माधिकारी नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीला जाणारे अनेक दास आहेत, अनेक परमार्थातील दास आहेत। त्यांच्या चरणाशी हे मी स्तवन ठेवत आहे, लक्ष असावं। सदा राहो कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया, सदा राहो कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया, ध्यान लागो सद्गुरु पाया हो माझ्या गुरुराया भगवंता। जय जय रघुवीर समर्था हो माझ्या गुरुराया भगवंता। जय जय रघुवीर समर्था।
तूच माझा शक्ती दाता रूपवंत तू सुख दाता गात गुरुचरिताची गाथा गात गुरुचरिताची गाथा माझ्या गुरुराया जय जय रघुवीर समर्थ भगवंता जय जय रघुवीर समर्थ बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदासवलीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा बाब्या राजाराम गणेश भिकाजी पवन विशाल गुरु तूरे जागे गणपती बाप्पा या ठिकाणी कैलासवासी सुनीता शामू भावदाने यांच्या स्मरणार्थ सुरेश शामू भावदाने भालवली गाव आमचे मित्र आहेत, पारितोषिक आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आहे काय काय हा गण घ्या आणि पाठीराखे विनायक पातेरे त्यांचे बंधू शशिकांत पातेरे यांचे म्हणणं आहे की गणा माझ्या बालपणी हा गण घ्या आणि निर्माते प्रवीण पतियाणे यांच्या माध्यमातून जे गाणं माझं झालं दुरावलं गाव माझं त्यांनी 1001 रुपयाचं पारितोषिक दिले आणि त्यांचं म्हणणं आहे की हे फरमाईश घ्या आणि या ठिकाणी पैसे आलं प्रणव झोरे यांच्याकडून सुंदर शाहीर विकास कामोरे यांस 601 रुपयाचं पारितोषिक आणि धन्यवाद. पाकिट पण भारी दिले सर. तर बाबल्या झोरे यांच्याकडून कलाकार मुलांना 201 रुपयाचं पारितोषिक आहे. पोरांनो खाऊ खाऊ हे या पैसे घ्या नुसतं बुवा सगळं पैसे घ्या. गाव मास दुरावलं गाव मास काळजात जपलेलं जिव्हाळ्यात लपलेलं दूरदेशियाला सोडून सुखरांजन मायेच कोंदण सुख दुखात नांदण गावच अंगण ती टिपूर चांदण गाव माझं गाव सुख
विचार हा किती आहे तुमच्या सर्वांच्या आईच्या चरणाशी. तुम्ही आम्ही सगळी कष्ट करणारी पोरं, संघर्ष करणारी पोरं आणि ज्या शेतकरी बापाची आणि तिला सोबत देणारी आपली माय आणि ती जी माय आहे आणि तिच्या जाणीवेची जे तिच्या ऋणाची जाणीव आहे ती जाणीवेतून एखादा मुलगा शहरातून सांगतो आहे काय टेन्शन घ्यायचं नाही, आपली परिस्थिती नसेल आपण काढवड करू, पण दरवर्षी हा बाप्पाचा सण आपल्या वाडवडिलांना आणलेला बाप्पा तो आपण कोणत्या अवस्थेत पुजायचा आहे आणि त्याचा मुकडा. विचार हा किती आहे इथं काही नाही बर अग देणार आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण दरवर्षासारखं मातर सजू दे घर सांग चल काय काय आणू गाय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला सांग चल काय काय आणू गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला सांग चल काय काय आणू गाय गणपतीला गेल्या वर्षीचा विनायक पात्रे आवाजाचा गडबडच आहे नाईलाज आहे. तर गेल्या वर्षी या वर्षीचा गण विनायक पात्र्यांची फरमाईश लगेच घेतो बघा. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. आता आपल्या घरात दारात गाडी लागते त्यावेळेला 7-8 किलोमीटर आपला वा आपले वडील एका हऱ्यातून किंवा पाटावरून गणपती आणायचे. त्या वाटा पण अडवळण्याच्या असायच्या. गर्दीचे काटे, बोरीचे काटे, दगड, धोंडे या दिवसातून चिखल आणि तुमचा आमचा बाप गुरु शिष्य संवाद. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसो मैला दूर चालुनी दगड धोंडे काट्यातुनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणलं तुला ह्या बारीचा गण गाऊया. शाहीर संजय जोशी बुवा. आवाज जरा गडबड झाले साऊंड मुळे बुवांचा बसलेला आहे. बुवा काय म्हणतात आज घसा भासा तो क्या हुआ बुवा म्हणतात या घशावर मी काय बोलणार नाही. कुणाचाही आवाज बसू शकतो पण त्यांनी कारण सांगितली चुकीचे आहे. म्हणतात मी आलो ट्रेन ना मुंबईतनं, मुंबईचं पाणी गावातलं पाणी पण त्या पाण्यात ह्याने स्वतःचं पाणी मिक्स केलेलं सांगितलं. पाणी लाल पाणी मिक्स झाल्यामुळे घशाचा प्रॉब्लेम आहे. नाहीतर संजय जोशी बुवा आमच्या लांजाचे शान आहेत.
इतका आवाज गोड की यांच्यासोबत बारी करताना आम्हाला प्रश्न पडायचा, पण गुलामानी सगळी वाट लावून घेतली स्वतः. कोटेश्वर तुम्हाला देणारा असतो. संजय जोशी बहुत चांगले माझे मित्र आहेत, मी त्यांना काही सल्ले पण देतो. त्यांना मी सांगितलं, मगाचा विषय काढला त्यांनी, शाटली म्हणून बोललं. शाटली म्हणजे काय वाईट नाही आहे, त्याचा का वाईट अर्थ घ्यायचा नसतो, ते वेगळं. ते तुम्ही म्हणताय तो वेगळा शब्द आहे. इट्स लाईक अ शाटली म्हणे नो, सिंपल शाटली म्हण. शाटली म्हणगिरी का बोललो, त्यांना काय बोललो, बुवा लांज्याचं 5 दरक हे आमचं, आज आमचं सुनील धुमक पण आलेत, सदस्य आहेत कलगीतुरा मंडळाचा आमच्या. तर आमचा एक नियम आहे की शाहीर म्हटलं की टोपी घालायची. एक शेर म्हणू शेर, अरे अळीवावर पे आता है उसको पडवल दोड़का बोलते हैं. ते बोला गावठी, आपण पण गावठी, फुल गावठी, आपण फुल राहणार. माझ्या चेहऱ्याकडे बघा, बुवांपेक्षा 5% मी जास्त काळा आहे. अरे अळीवावर पे आता है उसको पडवल दोड़का बोलते हैं, और शक्ति तुरा में शायर होके टोपी नहीं पहनता उसको बोड़का बोलते हैं. आता त्रास होईल त्यांना. मग त्यांना म्हटलं या टोप्या घाला ना, बाकीचा आवाज आहे, अरे आवाज आज आहे उद्या माधव बसेल. अजून एक शेर. बर मी का गावठी भागाचा, चूल के बाजू में, चूल के बाजू में कपड़ा होता है उसको भानोसी का कपड़ा बोलते हैं. हाँ, अरे ना, चूली के बाजू में कपड़ा होता है उसको बानशुरू फड़का बोलते हैं. और शक्ति तुरा में शायर होके टोपी नहीं पहनता उसको बोड़का बोलते हैं. माझ्याकडे शर्माप आहेत बुवा. मिस्टर संजय जोशी पटा 13 वर्षी आज म्हणून फाशी. आता ऐकून घ्या, आताचा गण घेऊया म्हणा. झुकी है सांसें रुकी है कोई हमें पुकारे. हिंदी गाणी तेवढी ह्यांना त्यातला प्रकार नाही. अरे पलके झुकी है सांसें रुकी है कोई हमें पुकारे. अरे अनजानी राहें थामी है बाहें हम ही नहीं हमारे. हो यारा क्या दिल ने कहा क्या तुमने सुना. अरे शोधू नको तू धावू नको तू जाईल वेळ वाया. डोळे मिटून घ्यावा बघून अंतरी गणराया. श्री गणराया वंदुया मोरया. श्री गणराया वंदुया मोरया. श्री गणराया श्री गणराया वंदुया मोरया.
झालंय. साऊंड मुळे खरं सांगायचं तर अजिबात मजा येत नाही, पण यात साऊंड वाल्यांची काही चुकी नाहीये. लाईटचा थोडीशी लाईट कमी पुरवठा आहे, त्याच्यामुळे गोंधळ आहे. माझे मित्र, माझे शाळेतले मित्र संतोष झोरे या ठिकाणी हर्षरी गावचे आणि यशस्वी उद्योजक आलेले आहेत. नाव कृष्ण कधी पडलेला नाही, ना वाटायला लागला ना बॉटल लागला. आज मी जास्त काही बोलणार नाही, त्याच्यावर काही जास्त काही रिटर्न देण्यासारखी गरज वाटत नाही मला. मी माझी गवण गातो फक्त. बुवा सुपला शॉट म्हणे, सुपला शॉट. आवाज बसा, आवाज घसा व्हायचा बसा. बुवानो पाणी व्हायचं जास्त टाकत जावा, काय त्रास होणार नाही. थोडंसं पाणी व्हायचं आणि त्याला तर गौरी अवस्था आहे 2 दिवसांत. बुवाची बारी नंतर आहे माझ्यावर. आता एक गवळण गातो, याचं उत्तर द्यायचं संजय जोशी बुवा. या बारीत ना यांच्या बारीत मनोहर जोशी बुवा जे सुरुवातीला बोलतात, आपण लय जबरा ध्यान त्यांचा. जय 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 महाराष्ट्र म्हणतात, आपल्याला लय आवडतं. त्यांच्या नातात लय भारी. म्हणजे मनोहर जोशी बुवा, जेव्हा मनोहर जोशी नाव पण बघा, माजी मुख्यमंत्री होत. नंतर मला कळलं आमच्या कोटात पण मनोहर जोशी आहे. मजाच मजा. आता बुवा या गवळीचं उत्तर द्यायचं. तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, काय का गर्दी असल्यामुळे पैसे येत नाही, तर पैसे माफ येणार होत. माझा चालाय धागा झाला काय तर पैसे. बरं गणा माझ्या बालपणी हा वनस्फोर घ्या. अक्षय गुरव, राम गुरव आणि वनराय हॉटेलचे आमचे कांचाबाई आलेले आहेत या ठिकाणी. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. त्या वाटेने माझ्या वडिलांनी, त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणील तुला अनवाणी. अरे घेईन रोख नको उधार. हिंदी गाण्यात माहीर, हिंदी गाण्यात माहीर. आणि आज बघण्यासारखं गब्या गब्या करत होत. मराठी गाणी पण घ्या. परवा दुसऱ्या बारी एक गाणं घेतलं मराठी, 3 चाली बदलल्या. मग जरा व्हायचं म्हटलं बोय शकली म्हणजे तुमच्या. अरे आजच माझा झालाय पगार. अरे घेईन रोख नको उधार. गोष्ट पटली झटकन उठली, अशी कथा मी गाजवली. जवा रात्री अंटीची, जवा रात्री अंटीची, जवा घंटी मी वाजवली. अरे घरात तुझ्या दिवसाचा घोसून ओठावर पडलेला कृष्ण म्हणतोय ऐका. डबल बारी गवळणी फक्त कमरेच्या खालच्या गायला की होत नाही. भाऊ आमच्या सुधारतात आता. आमचं गायचे पण आता भाऊ आमच्या लाईनीत येत आहे. लाईनीत आलोय नंतर भविष्य उज्ज्वलच आमच्या भावांचं. बघा गंमत. अरे घरात तुझ्या मी दिवसाचा घोसून पिऊन टाकलं चाटून पोसून. नादाला जर का लागशील माझ्या, हे संजय जोशी बुवा, नादाला जर का लागशील माझ्या, हात टेकशील जाशील थकून. जर काढवी येशील चुकून, जर काढवी येशील चुकून, जो तुझ्या तोंडावर जाईल चुकून. ती गवळण सांगते. कृष्ण असा दही दूध चोरायला घरात घुसला, दिवसाचा घुसला आणि तोंडात पूर्ण बोकना. असा दही दूध तूप सगळं तोंडात आणि तोंड असं भरलेलं. आणि गवळणबाई आली. गवळणबाई आल्यानंतर लगेच तोंडात जेवढं होतं ते तोंडावर फुकून टाकलं, थुंकून टाकलं गवळणीच्या.
तो डाग कसा पुसला एवढा तुम्ही सांगायचंय. माझी अपेक्षा मनोहर जोशींकडनं आहे. आमचं माजी मुख्यमंत्र्यांकडनं आहे. पटाचं मुख्यमंत्री आपलं मनोहर जोशी. अरे घरात तुझ्या मी दिवसात घुसून पिऊन टाकलं डाग पुसून. घरात तुझ्या मी दिवसात घुसून पिऊन टाकलं डाग पुसून. नादाला जर का लागशील माझ्या, नादाला जर का लागशील माझ्या, असं टाकशील जाशील टाकून. सरकारवी येशील चुकून, सरकारवी येशील चुकून, तुझ्या तोंडावर जाईल चुकून. 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 गंमत घडली, अक्कल नडली, पोरं तुझ्या घरात चढली. पोरं तुझ्या घरात चढली, पोरं तुझ्या घरात चढली. बोलून घुसलो कडी तुझी मी, तेव्हा तू कुठं होतीस दडली. तुझ्यासारखीच्या कित्येक खेळ्या, तुझ्यासारखीच्या कित्येक खेळ्या, मी अशाच टाकल्या फुकून, मी अशाच टाकल्या फुकून. सरकारवी येशील चुकून, सरकारवी येशील चुकून, तुझ्या तोंडावर जाईल चुकून. सरकारवी येशील चुकून, तुझ्या तोंडावर जाईल चुकून. सरकारवी येशील चुकून, तुझ्या तोंडावर जाईल चुकून. सरकारवी येशील चुकून, तुझ्या तोंडावर जाईल करून साध्या वाटतात तशा, बिलकुल पोरिया नाहीत तशा. एवढा खेळ तू केलास कशा, समजलं तुला का प्रेमाची भाषा. डाग धुवून तू दाखव आता, हे डाग धुवून हा दाखव आता. इथं जाईल डाग हा सुकून, इथं जाईल डाग हा सुकून. सरकारवी येशील चुकून, सरकारवी येशील चुकून, तुझ्या तोंडावर जाईल चुकून. 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 घरात तुझ्या मी दिवसात घुसून पिऊन टाकलं मी डाग पुसून. नादाला जर का लागशील माझ्या, नादाला जर का लागशील माझ्या, असं टाकशील जाशील टाकून, असं टाकशील जाशील टाकून. सरकारवी येशील चुकून, तुझ्या तोंडावर जाईल चुकून. 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 जास्त काही बोलायचं नाही. संजय जोशींनी सांगायची ना मला, थोडासा फक्त व्हायचा बोललो शाटली म्हणता तरा झाला. म्हणजे मी एखादा शब्द तोंडात काढला की त्याचा डायलॉग होतो. या पोराचे टिशक आहे पैसा आलं म्हणून, पैसा आलं म्हणून डायलॉग आहे. आणि अशा गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टीतून बुवा म्हणाले की माझी पण गाणी फेमस आहे. बुवा नाही ना फरमाईश म्हणाले, माझ्या गवळी फेमस आहे, येतील त्यांना फरमाईश. मात्र या गोष्टी तुमच्या आम्ही ऐकायला तयार आहे. पण बाकीच्या गोष्टींची, बाष्कळ गोष्टी, ज्या तुमच्या म्हशीच्या गोष्टी रेड्याच्या आणि रेड्यावर ते एक म्हण आहे कुठली तरी, सांगीची वांगी आणि बबी झाली पांगी. असलं काहीतरी नको, असलं काहीतरी
तरी नको, तुम्ही म्हणशीला तर बाकी मला मान्य आहे. बुवांचा प्रश्न आहे की काय मंडळी, पैसे मिळणं हा भाग नाही किंवा काय, मी आपला गमतीने काहीतरी म्हणतो, लोकांना वाटतं का लांबोरे बाबा पैशासाठी. आता येऊन बोलतील बघा, पैसा आलं पैसा आलं, हा आपला डायलॉग आहे, तुम्ही नका बोलू बुवा. सुयश सप्लायर्सचे मालक संतोष बाबाजी झोरे माऊली यांच्याकडून बुवाने बाळूमामाचं गाणं हा घ्यायचं आहे. या गाण्याचे निर्माते आमचे संतोष झोरे माऊली आहेत, माझे वर्गमित्र आहेत. गाणं घ्यावंच लागेल, गाणं घेतो. या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि अजून 700 रुपयाचं पारितोषिक आहे. मित्र परिवार मांडवकर ग्रुप, गणेश मांडवकर, संजय भुवानी साडी नेसून यावं. अहो ऐका, हे साडी नेसलंय का तुम्हाला सांगतो, तेव्हा शपथ सांगतो हा, यांनी साडी नेसलं. परवा बोललेलो ना की पदर घ्यावा बाईने, म्हणजे शक्तीवाले काय असू दे तुलेवाले असू दे, टोपी घालावी. टोपी घालायची लाज कसली, तर मी बोललो बुवा की बाईनं पदर घ्यावा. यांना झाला त्रास, मला बोलतात मी म्हणाय या चांदोर आपल्या तळ्यावर बारी होईल त्याला साडी नेसून येईल, तुम्ही म्हणतात लंगोटी नेसून यायची. लंगोटी नेसून कुणी बारीच केली नाही, लंगोटी नेसून कुणी बारी केली नाही, मग मी लंगोटी नेसून येऊ कसा सांगा आणि काय येऊ. त्यांना अजून एक बोललो, बुवा मी लंगोटी एक वेळ नेसन पण तुम्ही आणि मी एकाच खोलीत. ऐका, मी म्हटलं चेहऱ्याने एवढा काळा, माझ्याकडे फक्त बघा, जर लंगोट लावल्याने माग तुम्ही जर बसलो त्याला जबाबदार तुम्ही. तिथपासून बुवानी तोंडात नाही एक शब्द काढलेला नाही. आय एम रेडी फॉर लंगोटी. आता हे मांडवकरांची माहिती आहे साडी नेसून येणार आहेत, तर मगाशी साडी नेसल्यावर बरं नमानात हे काम करतात मावशीचं, चांगली मावशी करतात, पण गेलं वर्षभर 7 महिन्याच्या गर्भारणीसारखा पॉट घेऊन आमचा संजय जोशी बुवा लुगडं नेसल्यावर आता ते नेसणार साडी लिहून देतो. संजय जोशी बुवा दुसरी बारी साडी नेसून करणार कदाचित, हा प्लॅन असू शकतो, पण त्याच्या पोटाकडे बघतो बघा तुम्ही, पाप्यान बघवणार नाही, पाप्यान बाय 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 बाय. संजय जोशी बुवा पोट जवळ आहे इथं, काय तर तुम्ही ठरवा. आज तुमचा आवाज गेला की आबरू मी सांभाळीन. मला म्हणतात की लांबोरे बुवा लेट आलं म्हणून आम्हाला ऐकून घ्यायला लागलं. आता आम्ही आपलं धनगर माणसं गुरढोरं शेतातली येतील, अहो बांधू आम्ही, तेव्हा ह्या आरत्या होणार. आणि तसं मग लेट झालं थोडं, म्हटलं पाहुणा आपला आहे, पाहुणे शक्तीवाल्यावरती चढलं. आता काय बुवांचा प्रश्न आहे, आजच बुवाने प्रश्न मला नवीन दिलेला आहे, प्रश्नाकडे जाऊया. आज गमती जमती जरा व्हायच्या हो, हवेत की नको. बुवाने प्रश्न विचारलाय की या विश्वात असा एक पुरुष आहे जो फार मस्तीवान, त्याला 72 कोटी टिंब काही आहेत, गुप्तांग आहेत. एका नवरीला लग्नासाठी मागणी घालायला गेला असता त्या नवरीचे शारीरिक अवयव किती आणि त्याचप्रमाणे त्या नवरा आणि नवरीची नावे काय. व प्रश्न, मी या प्रश्नाला प्रचंड मानलं, असे प्रश्न असायला पाहिजे. जे तुमचा पहिला प्रश्न होता त्याला मी नाव नाही ठेवत, पण त्याच्या तुम्ही बाजू म्हणजे अजिबात सोडवलेली नव्हती. नंतरच्या तुम्ही टिपा घालायच्या ते माझे गुरुवर्य विशाल लांबोरे यांच्या माध्यमातून ते तुम्ही घातले होते. म्हणून म्हटलं होतं की एखादा प्रश्न विचारण्याच्या आधी बाजू सोडायचे असतात. आता ह्याला बघा किती छान प्रश्न आहे, या प्रश्नाचा अभ्यास करायला आनंद होईल. पण आज लगबगीने माझ्या वस्तादाने जे मला उत्तर पाठवले ते देण्याचा प्रयत्न करतोय. शाहीर आहे का, कलिकाची महामाया प्रसूत झाली, 72 कोटी ब्रह्मांड एका रात्रीत प्रसवली. त्या ब्रह्मांडात आदिपुरुष नावाचा पुत्र जन्मला, तयासी नवरी पाहायला महामाया गेली. 14 हातांची, फेंगड्या पायाची, नकट्या नाकाची अशी ती मुळारंभेची रूपवर नवरी होती. त्या नवरा आणि नवरीची नावे आदिपुरुष आणि आदिमाया. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता माझा प्रश्न आजच्या बारीचा बघा. सगळ्या पोरी जेवढ्या बारी बघायला आहेत त्या सगळ्या खुश होतात बघा. आज मी सांगतो बघा, तरी तुम्हाला सांगतो पोरी खुश होतील. पोरं कशाला चक्कर
कलियुगात आपल्या मुलीच्या लग्नात आईला अक्षता टाकायचा मान आहे. पोरी खुश, पोरी खुश. आपल्या या कलियुगामध्ये मुलीचं लग्न लागताना आपल्या आईला अक्षता टाकायचा मान आहे. मात्र आपल्या मुलाच्या लग्नात आईशीला अक्षता टाकायचा मानत नाही. मात्र बाहेर लग्न लागतंय मानवात, त्यावेळेला ते आईला आतमध्ये घर देवतावर किंवा कुलदेवतावरती अक्षता टाकायचा मान आहे. हा शाप आणि वरदान कोणी दिले एवढंच सांगायचं. तुम्हाला प्रश्नपत्रिका दिले, आता गाईड पण देतो. या प्रश्नाचं उत्तर देवाधिकांच्या स्वयंवर नावाच्या ग्रंथात मिळेल. आता दुसऱ्या बारीत तुम्ही पास व्हायचं. संजय बोहा जोशी, आता एक थोडस गाणं घेऊया. अरे होय होय, पैसा आले थांबा. लाखोरी बोलचा फॅन विवली गावचा कुमार वीर महेश कांबळे, तुला मनाचा जय भीम. विवली गावाची मालकीन गाणं घ्यायचं. अरे देवा, किती गाणी घेऊ. हे गाणं घ्यायचंय. नैना मांडवकर, मधुश्री मांडवकर, विभा मांडवकर, प्रतीक्षा मांडवकर, चिन्मयी देवा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. अशी काही मंडळी आया बहिणी पण आलेल्या आहेत. तुम्हाला मनाचा मुद्रा तर करूया आपण. हप्पत गण हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, प्रेमात रंग भरताना अरे दुनियेस का डरावे. अरे ज्ञाना चरण मैदानी जोशीबुवा नुसत्या नकोत पाहता. अरे ज्ञाना चरण मैदानी नुसत्या नकोत पाहता. भाकड कथा या लई झाल्या, तुमच्या भाकड कथा या लई झाल्या. चला शास्त्राला संतोष झोरे या गाण्याचे निर्माते आहेत. तर ते गाणं घेतोय. नाम घ्या रे नाम घ्या रे, 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 नाम घ्या रे. त्या घोंगडी वाल्याच हो, त्या मेंढर वाल्याच माझ्या बाळू मामाच हो, माझ्या बाळू मामाच. नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या
दोन फरमाईश घेतो आणि बारी संपवतो. हे चांदोर, दोन आंबा, सापोचे तळे, नाखरे किंवा हा जेवढा भाग आहे इथली माणसं राकट आहेत. जिथली चिऱ्याची खाण आहे तिथली माती नरम नाही. त्या राकट भूमीतील ज्या लोकांनी संघर्ष केलाय, आज प्रत्येकाची घरं प्लास्टर आहेत. आज प्रत्येकाकडे ट्रक आहे, ट्रक. आणि गणेश लांबोरे वस्तात मध्ये आलेले आहेत. सकाराम गोरे माऊली या ठिकाणी आले आहेत. दोघेही ट्रकवाले आहेत. ते म्हणाले ट्रक वरती एक गाणं झालं पाहिजे. ट्रकावर एक गाणं म्हणू. ट्रक ड्रायव्हर एक गाणं छोटस म्हणतो. आणि बघा, रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा, अरे रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा, उदार जीवावर अरे दाऊन ढेरी पावर स्टेरी विश्वास देवावर. ट्रक ड्रायव्हरचा नाद खुळा त्याची अर्धी जिंदगी रस्त्यावर. ट्रक ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. ट्रक ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. ट्रक ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी गावचे आलेले आहेत सदस्य आहे. एक फक्त फरमाईश आहे. त्याच्या आधी एक मला गोष्ट आठवली. आमच्या वाडीतला एक पोरगा आहे संतोष लांबोरे, हा इथं बसलेला. गंमत झाली, रक्षाबंधन होता. बघा डॅम्बिस किती पोर असतात. रक्षाबंधन होतं आणि आईला बोलला, आहे मित्राची गाडी आणली 4 व्हीलर आणि म्हणला आहे मामाकडे राखी बांधायला जाऊया. आहे तू पोरगा ड्रायव्हर 4 व्हीलर मध्ये आहे बसली माग आणि पोरग्यान गाडी सुसाट मारायला सुरुवात केला. आणि मध्ये आला पाऊस. पाऊस आला ते लेका म्हणते या भाऱ्यावर कर भिजाय होत. आये म्हणतो आये त्या बाऱ्या अशा नाही वर व्हायच्या. त्या काचला सांगायला लागेल बाय वर ये काच वर ये काच वर. आई बिचारी साधी तुमच्या आमच्या आईशी साध्या हो. तर म्हणतो असं लेका असं काय पण म्हणू नका, पाऊस होतो लवकर बंद कर. अगं तू म्हणून तरी बघ म्हणतो काचावर ये काचावर ये. ती साधी बोलली बाय काचावर ये काचावर ये. ह्याच्या बाजूला ती बटन ना काचा बंद करायची तिथंच वर करी. अरे म्हणते बाप्पा होय रे काचावर आले. मग आता थोड्या वेळाने पाऊस गेला तर म्हणते लेका हे खाली कर गरम व्हायला लागलं. आहे तसंच काच खाली आहे काच खाली आहे. लेका काय तर लवकर कर. अगं म्हणते होय तू म्हणून तरी बघ काच खाली आहे काच खाली आहे. ती बोलली बाय तर काय तर खाली आहे बाय तर खाली. बटन दाबलं काच खाली. ते लय भारी रे. थोड्या वेळाने गाडी पुढे गेली. ह्याला आली उर्मी. जोरात ती वर खाली बटन करायला लागला. काच वर खाली तर बिचारी म्हणते कशी लेका बघ मगापासून 2-3दा सांगितलं आता बघ काच कशी पिसाळली. या गमती तुमच्या आमच्या आईशी. याच्यातून काय वाईट गोष्टी नाहीत आपल्या गमती. एक गाणं फक्त फरमाईश घेऊया. वर्षाचा सण सुखावला सण वर्षाचा सण सुखावलं मन उगवला सोन्याचा दिन. ज्या आईच्या नावानं मी ते आहे तिचा नाच आहे. तुमच्यासारख्या सज्जन लोकांसमोर मला उभं राहता आलं आणि माझा गावचा बंधू महेश कांबळे त्याचा चिरंजीव त्याची फरमाईश आहे. वर्षाचा सण सुखावलं मन उगवला सोन्याचा दिन विवली गावाची मालकीन गाई फिरते पालखीन विवली गावाची मालकीन गणवलई फिरते
ज्याप्रमाणे सोजवळबारी केली त्याप्रमाणेच मी सोजवळबारी करण्याचा प्रयत्न केला. एकही शब्द आगाव न बोलता कार्यक्रम रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी माझ्या शाहिरांना शुभेच्छा. ते या ठिकाणी येतील, आता गमती जमती करतील. आता जे काय बोलतील तर बघा. मला डाऊट आहे तर कदाचित लुगडं नेसून येणार आहे. तुम्ही थमे रहे. बुवांचा आवाज बसा तो क्या हुआ. बुवा बोली गा टोका ढिसक्या बुवा बारीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. आमचे एकाचं बक्षीस आले फक्त जरा चंद्रकांत खरात वाटोळ गावचे त्याने गुगल पे वरून 500 रुपये पाठवले. धन्यवाद. आता बारी सॉरी यार लक्षातच नाही आलं. सॉरी तुमची फरमाईश घेतो दुसऱ्या बारीला.